नमस्कार गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथे सुरुवात केलेली आहे। आज मी मठात जाणार आहे, स्वामींचा अभिषेक आणि थालीपीठ दाखवणार आहे। तर इथे बघा, मी आता स्वामींचा अभिषेक सुरुवात केलेली आहे। तर इथे मी पाणी, दूध आणि मध वगैरे अष्टगंध त्याने मी स्वामींचा अभिषेक करते। नेहमी जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्यांचा करते आणि माझ्याकडून जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते। आता अभिषेकसुद्धा करून झाला। मी अशा प्रकारे साधी सिंपल पूजासुद्धा केलेली आहे। गुरुवार असल्यामुळे मी ते करण्याचा प्रयत्न करते। तर इथे आपण आता थालीपीठ बनवायला घेतो आहे। तर बघा, मी सिंपल आणि साधं थालीपीठ करते। तर इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बघू शकता, इथे गव्हाचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेणार आहे। हे ज्वारीचं पीठ आहे ते सुद्धा 1 डिश भरून मी घेतलेलं आहे मेजरमेंट। त्यानंतर चण्याचं पीठसुद्धा घेणार आहे। इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते पण डिश भरून, म्हणजे कमी थोडंसं डिशला, पण त्या प्रकारे मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 2 कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले, ते सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे। ते बघा, इथे मी कांदे टाकलेले आहेत बारीक कट करून। त्यानंतर इथे मी आता टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी आता बाकीचं जे छोटे छोटे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे। आता इथे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याची पेस्ट केलेली आहे, ती मी इथे टाकणार आहे। तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या प्रकारे तुम्ही टाकून घ्या। इथे मला आता जेवढं हवं आहे तिखट त्या प्रकारे मी ते टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे तो सफेद तीळ आणि ओवा टाकायचा आहे थोडासा। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे बारीक। त्यानंतर इथे आपण हळदसुद्धा टाकून घेऊया। हळद पण तुम्हाला अर्धा ते 1 चमचा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। इथे मी आता 1 चमचा तरी टाकलेले आहे, 1 चमच्याला थोडीशी कमी, तेवढे मी इथे हळद घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा लिंबूसुद्धा टाकायचा आहे यामध्ये। इथे मी आता अर्धा लिंबू घेतला, त्याच्या बिया काढून घेतल्यात आणि त्या लिंबूसुद्धा यामध्ये मस्त पिळून घेतलेलं आहे। सुंदर आणि सिंपल छान लागतं, गरम गरम खायचे मस्त लागतं। आणि त्यानंतर इथे टाकणार आहे साखर, थोडीशी टाकणार आहे, छोटा चमचा आहे, 1 ते 1.5 चमचा टाका। जर तुम्हाला वाटलं तर टाका, असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला साखर टाकायची आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं। त्यानंतर इथे मीठ टाकून घेऊया। मीठसुद्धा मी इथे 1 ते 1.5 चमचा घ्यायचं आहे मीठ, आणि तुम्हाला जर हवं असेल तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी पण टाकू शकता, जास्तही टाकू शकता। आता इथे मी सर्व टाकून घेतलं साहित्य। आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया। सगळ्यात पहिलं जेवढं होईल तेवढं याच्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे बघा, आता हे सगळं मी एकजीव करून घेते, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण की आपण अगोदरच पाणी टाकतो मग ते खूप पातळ होऊन जातं। त्यामुळे कसं, कोथिंबीर ओली असल्यामुळे आणि कांदा वगैरे असल्यामुळे जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्येच हे पीठ जे आपण सगळं टाकलेलं साहित्य ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे बघा, थोडंसं मी पाणी टाकते, जसं हवं आहे तसं थोडं थोडं टाकत जायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। काही जास्त वेळ नाही लागत, तयारी करून ठेवली की फटाफट होऊन जातं हे सगळं। ते बघा, आता माझं हे पीठ मळून झालेलं आहे। ते बघा, अशा पद्धतीने मी मस्त मळून घेतलं। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, जेणेकरून बनवायला इझी पडेल। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी आता पोलपाट घेतला, इथे कॉटनचा रुमाल आहे तो घेतला आहे
आणि नंतर थोडंसं पाणीसुद्धा घेतलं आहे, तेल घेतलेलं आहे, कारण की हे लागतंच आपल्याला. इथे तवा ठेवलेला आहे गरम करायला. चला आता मी दाखवते कशा पद्धतीने बनवायचं. इथे पोलपट घेऊन रुमालावर मी इथे पाणी लावून त्यानंतर इथे मी हा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो असा व्यवस्थित हलक्या हाताने असं थापून घ्यायचं. हे जेवढं होईल तेवढं पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम पण पातळ नाही की ते कडक होईल, असं मीडियम साईजमध्ये करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी पाणी लावून व्यवस्थित घेतलं तर तुटत नाही आणि चिटकतसुद्धा नाही. त्यासाठी पहिलं सुरुवातीला पोलपटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी असं केलेलं आहे. आता इथे मी तव्यामध्ये टाकते. तव्यामध्ये बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून चिटकत नाही आणि इझिली ते निघतं जेव्हा आपण त्यावर टाकतो तव्यावर. तर बघा इथे मस्त तवा तापलेला आहे. व्यवस्थित तवा तापून द्यायचा आहे, त्यानंतरच टाकायचं इथे. ते बघा आता मी इथे टाकून घेते तव्यावर. अशा प्रकारे हलक्या हाताने बोटाने जरा हे करायचं, प्रेस करायचं आणि नंतर हळूहळू काढायचं आहे. आणि तेल वगैरे टाकल्यानंतर आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित पाणी लावून घेणार पोलपटाला, तर व्यवस्थित आपलं जेव्हा तव्यात टाकायची वेळ येते तेव्हा ते इझिली निघून जातं. आता इथे मस्त तेल थोडंसं वरून टाकायचं आहे, साईडलासुद्धा टाकायचं आहे. होऊन द्यायचं आहे याला थोडंसं नॉर्मली तव्यामध्ये होऊन द्यायचं आणि त्यानंतरच पलटी करायचं आहे. तेल टाकलं तर कसं चिटकत नाही खाली जेव्हा आपण पलटी मारतो त्यावेळेस. बघा अशा प्रकारे मी मस्त करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान लागतं हे, मस्त गरम गरम खायचं तर ते चांगलं लागतं खायला. थंड झाल्यावर पण लागतं, पण मोस्टली तरी गरम असलं की जरा चांगलं लागतं. इथे बघा आता मी पलटी करून घेते. जास्त पण करपवायचं नाही आहे. बघा अशा प्रकारे मस्त आता होऊन द्यायचं आहे, जास्त हे करायचं नाही. आणि नंतर आपण त्याला काढून घेऊया थोडंसं स्लो गॅसवर. बघा अशा प्रकारे मी मस्त भाजून घेतलं आहे एक साईड. अशाच प्रकारे दुसरी पण साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे. तिथे पलटी मारूया. बघा असं भाजून घेतलेलं आहे. सुंदर होतं, छान लागतं खायला. तर आपलं हे आता थालीपीठ रेडी झालेलं आहे. बघा अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. सॉस किंवा तुम्ही मेयोनीज वगैरे काय असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. इथे बघा आता आम्हाला बाहेर जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये, तर इथे निघायची तयारी, पण याची खूप घाई. आमच्या अगोदर याला निघायचं असतं. इथे ह्याचे पप्पा रेडी होतात, तर त्याच्या पप्पांना सांगतो की चला आवरा आपल्याला जायचं आहे म्हणून त्याच्या पप्पांना तो असं हे करतं. डोळे बघा कसे करतात, जाम एक्साइटमेंट असते. आणि त्यानंतर मी इथे देवपूजासुद्धा संध्याकाळची केलेली आहे. तर आता मी चाललेली आहे. तर इथे माझं हे छोटंसं घर आहे, तुम्हाला दाखवते नॉर्मली असं. ते मी ऑनलाईन मागवलेलं, सुंदर आहे अतिशय. आणि याला निघायचं म्हणून याची भरपूर घाई असते की चल 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 म्हणून असं. तर आता शांत उभं राहायला ॲक्टिंग करतो. हे मी फुलं आहेत, आर्टिफिशियल आहेत. इथे पण बघा मस्त असं मस्ती करतो आहे, बाहेर जातो आहे, आत येतो आहे. त्याच्या पप्पांना म्हणतो आहे चला म्हणून. तर आता आम्ही निघतो आहे. तर चला आता आपण जाऊया मठामध्ये निघण्यासाठी. बाय. तर मी दाखवते पुढचा व्हिडिओ जेवढं होईल तेवढं. बघा आता आम्ही निघालो आहे. तर जेवढं होईल तेवढं मी मठातलं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. कारण की कसं आहे मठामध्ये मोस्टली तरी मोबाईल अलाउड नसतो दाखवण्यासाठी, पण माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथून जवळपासच आहे घरापासून, तर मी आता तुम्हाला दाखवते. बघा आता आपण मठाजवळ पोचायला आलेलो आहोत, जवळच आहे. तर इथे आपला हा मठाचा रस्ता आहे, कोपरमध्ये आहे आणि अतिशय सुंदर मठ आहे. मी तुम्हाला दाखवते, बट जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर जवळपास आपण पोचलेलो आहे मठाच्या इथे. आणि आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण असते तिथे, आणि कसं व्हिडिओ वगैरे काढायला जमत नाही जास्त. ते बघा इथे मी मठ आहे, इथे मी जाणार आहे. इथे साईडला आता मी गाडी पार्क करतो आहे आणि जातो आहे. तर चला आता आपण मठाकडे जाऊया. स्वामींचा मठ आहे, अतिशय सुंदर आणि छान आहे, मस्त आहे. तर चला आपण आता जाऊया इथे.
आता इथे मी पोचले. इथे चप्पल वगैरे काढायचं, स्वच्छ पाय धुवून मगच मठामध्ये जायला तिथे देतात. इथे बघा मी आता चप्पल वगैरे काढले, इथे पाय धुते. पाय वगैरे धुवून झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे. आणि कसं गुरुवार असल्यामुळे गर्दी असते. बघा इथे पाय वगैरे धुतलेले आहेत. इथून मग आता मी चालली आहे स्वामींच्या मठाच्या इथे पाया पडायला. गर्दी असल्यामुळे आणि हे मला कसं माझ्या हातामध्ये श्रीराज असल्यामुळे मला प्रॉपर व्हिडिओ काढायला आला नाही, पण जेवढं होईल तेवढं मी दाखवते तुम्हाला. तर इथे बघा मठात प्रसाद घेण्यासाठी सुद्धा लाईन असते आणि एकदम प्रॉपर व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या जातात इथे. तर इथे मी आता साईडला थांबले, श्रीराजचे पप्पा येतात म्हणून. तर हे बघा अशी लाईन लागलेली आहे इथे प्रसाद घेण्यासाठी. तर इथे आता आपण आतमध्ये जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये. इथे मोस्टली तरी मोबाईल अलाउड नाही, पण बघेन मी ट्राय करेन जाणार तुम्हाला दाखवण्याचं. इथे बघा इथून मी लांबून तुम्हाला दाखवते. स्वामींची प्रतिमा दिसते का तुम्हाला? इथे मी दर्शन करणार आहे आता. तर चला जेवढं होईल तेवढं मी दाखवते तुम्हाला. तर आता आपण इथेच हा व्हिडिओ एंड करूया. जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.